या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए सेकंड इयरच्या एस-सी-सी फर्स्टच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला आपलं एस-सी-सी स्किल एन्हान्समेंट कोर्समधील ज्यामध्ये रोकडविरहित व्यवहार हे त्याचं टायटल आहे. एस-ई-सी फर्स्ट म्हणजे कॅशलेस ट्रान्झॅक्शन यामधला आपण कालच्या तासाला सिलेबस आपण घेतलेला आहे, की यानुसार आजच्या तासाला आपल्याला यामधला पहिला चॅप्टर किंवा फर्स्ट युनिट या ठिकाणी पाहायचं आहे. त्यामध्ये नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ मनी यामध्ये म्हणजे पैशाची व्याख्या, या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धती, पैशाची उत्क्रांती, पैशाची वैशिष्ट्ये आणि त्यानंतर पैशाची कार्य एवढे आपल्याला सब टॉपिक पाहायचे आहेत आणि त्यामध्ये आज आपल्याला या पहिल्या चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. विद्यार्थी मित्र हो, सुरुवातीला यामध्ये आपण पैशाचा अर्थ पाहूया, की आपण पाहतो की चलन हे विनिमयाचं माध्यम आहे. अ, कारण आपण पाहतो की चलनाशिवाय कुठलाही व्यवहार आपण करू शकत नाही किंवा व्यक्तीची जी प्रगती आहे ती चलनामध्ये आपण पाहतो की चलनाचा जेवढी जास्तीत जास्त वापर करू तेवढं त्यामध्ये आपल्याला ती साध्य करता येत असते. एवढं महत्त्वाचं स्थान अर्थव्यवस्थेमध्ये पैशाला असतं असं आपल्याला दिसून येतं. परंतु आपण पाहतो की पैशाचा शोध साधारणपणे मध्ययुगातील असलेला आपल्याला तसं प्राचीन काळापासून आपण पाहतो की वस्तूंची देवाण-घेवाण होत होती. परंतु प्राचीन काळात वस्तू विनिमय पद्धती होती आणि नंतर आपण पाहतो की एक विनिमयाचं माध्यम कुठलंतरी वापरून व्यवहार लोकांचे होत होते. अशा प्रकारे आपल्याला व्यवहाराचे 2 प्रकारामध्ये या ठिकाणी विभाजन करता येतं. एक प्रत्यक्ष विनिमय आणि अप्रत्यक्ष विनिमय अशा प्रकारे 2 प्रकारचे वस्तू आणि सेवांची देवाण-घेवाण होत होती. प्रत्यक्ष विनिमयामध्ये आपण वस्तू विनिमय पद्धती जी की आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक आहे बार्टर सिस्टम ज्याला आपण म्हणतो, की ही आपल्या प्राचीन काळामध्ये होती, की त्यावेळेस आपण पाहतो की औद्योगिक क्रांती झालेली नव्हती आणि उत्पादनाचं स्वरूप हे मागासलेलं होतं. जास्तीत जास्त आपण पाहतो की नैसर्गिक साधनांचा जशास तसाच वापर होत होतो. त्यावर फार काही प्रक्रिया होत नव्हती आणि विकासही फार झालेला नव्हता. त्यामुळे आपण पाहतो की लोकांच्या गरजाही मर्यादित होत्या आणि ही सुरुवात होती. आपण पाहतो की हा एक निसर्गवाद होता, की आपण पाहतो की गरजेतून शोध लागत असतो आणि अ, जेव्हा अडचण निर्माण होते, तेव्हा गरज निर्माण होते आणि अडचणीतून गरज आणि गरजेतून शोध आणि शोधातून नवीन सिस्टम उदयाला येते. अशा प्रकारची एक उत्क्रांती व्यवहारातील उत्क्रांती झालेली आपल्याला दिसून येते. पूर्ण जगामध्येच अशा प्रकारचं आपण पाहतो की अशी उत्क्रांती झालेली आहे. जेव्हा प्राचीन म्हणजे प्राचीन काळात जर आपण गेलो तर म्हणजे लोकांचे व्यवहार होते. लोकांचे व्यवहार थांबले असं नाही. आपण पाहतो की अ, अ, आपण लोकांचे एकमेकांची मदत केल्याशिवाय आपण पाहतो की एकमेकांची मदत करणे हा एक स्थायी भाव आहे आणि माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात जर राहायचं असेल, तर आपण पाहतो की देवाण-घेवाण ही आवश्यक असते आणि त्यातून लोकांच्या गरजा पूर्ण होतात, असं आपल्याला म्हणता येईल, की सुरुवातीच्या काळात अ, अ, प्रत्यक्ष विनिमय पद्धती ज्याला आपण वस्तू विनिमय पद्धती असं आपण या ठिकाणी म्हणूया, की त्यावेळेस चलनाचा शोध लागलेला नव्हता. परंतु लोकांचे ते व्यवहार होतेच. चलनाचा शोध जरी लागला नसला तरी लोकांचे व्यवहार होते. मग हे हे व्यवहार कसे होते? तर वस्तूच्या मोबदल्यात वस्तू. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू. त्याला वस्तू विनिमय पद्धती असं म्हणतात. जसं की एखाद्या शेतकऱ्याने ज्वारी देऊन दुसऱ्याकडून गहू घेणे, अशा प्रकारच्या व्यवहाराला वस्तू विनिमय व्यवहार असं म्हणायचंय. एखाद्याला ज्वारी गहू पाहिजे असेल तर त्याला अ, ज द याच्याकडचा दुसरा जो वस्तू आहे, ती देऊन ते गहू घेणे. जसं की आपण पाहतो की पहिले आपण पाहतो की प्रत्येक खेड्यामध्ये 12 बलुतेदार आणि 18 हलुतेदार लोकं होते. बरोबर आणि हे शेतकऱ्यांना मदत करायचे. तर यांचा मोबदला कसा होता? वस्तूच्या स्वरूपातच होता, पैशाच्या स्वरूपात नव्हता. जसं की आपण पाहतो की
सुतारकाम करणारे कारागीर काय करतात, की शेतीला अवजारांचा पुरवठा करत होते किंवा तशा प्रकारचे अवजार उपलब्ध करून देत होते. तर त्यांचा मोबदला कसा होता? वस्तूमध्येच होता, की त्यांना विशिष्ट अशी ज्वारी दिल्या जायची किंवा शेतकऱ्याकडे जे पिकतं ते दिल्या जायचं. आणि त्या मोबदल्यात त्यांचं व्यवहार चालायचा. म्हणजे पैशाचं म्हणजे चलन नव्हतं त्या काळात. फक्त वस्तूच्या मोबदल्यात वस्तू अ, दिल्या जात होती आणि आपले आपले व्यवहार तसंच आपण पाहतो की अ, न्हाव्याकडचं काम तसंच व्हायचं, कुंभाराकडील काम तसंच व्हायचं. त्याचबरोबर आपण पाहतो की वेगवेगळे जे 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांचं कार्य होतं, हे सगळं वस्तू देऊन वस्तूंच्या स्वरूपातच कार्य विनिमय चालायचा आणि अशा प्रकारच्या या विनिमय पद्धतीला आपण वस्तू विनिमय पद्धती असं म्हणतो. मग अशा प्रकारे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा प्राचीन अवस्थेमध्ये अशा प्रकारे समाजाच्या प्रारंभीच्या अवस्थेमध्ये पैसा अस्तित्वात नसल्यामुळे वस्तूच्या मोबदल्यात वस्तूच मिळत असत आणि वस्तूंची संख्या थोडी असून श्रम विभागणी अल्प प्रमाणात असली तरी वस्तू विनिमय काही प्रमाणात यशस्वी होतो. परंतु आर्थिक प्रगती जसजशी होऊ लागली तसतसं वस्तू विनिमय पद्धती अडचणीची ठरू लागलेली आहे. तर काय अडचणी आल्या यामध्ये? साधारण आपण पाहतो की वस्तू व गरजा यांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. आपण पाहतो की एखाद्याला जर अ, गव्हाच्या मोबदल्यात ज्वारी पाहिजे असेल आणि समोरच्याकडे जर ज्वारी नसेल, तर तो विनिमय होणार नाही, अडचण येणार. अशा प्रकारे आपण पाहतो की एखाद्याला जर ज्वारीच्या बदल्यात कापड पाहिजे, समोरच्याकडे कापड उपलब्ध नसेल, तर तो विनिमय होणार नाही. तर अशा प्रकारच्या दुहेरी संयोगाचा अभाव ही एक अडचण वस्तू विनिमयामध्ये असलेली आपल्याला दिसून येते, की 2 वस्तूंचा विनिमय होण्यासाठी त्या 2 विशिष्ट वस्तूंची ज्यांना गरज आहे व त्या वस्तू त्या व्यक्तीजवळ असणे याला दुहेरी संयोगाची आवश्यकता असे म्हणतात. समजा एका एका विणकराजवळ कापड असून त्याच्या मोबदल्यात त्याला ज्वारी हवी आहे. म्हणून त्या विणकराला अशी व्यक्ती भेटावयास हवी, की ज्या व्यक्तीजवळ ज्वारी असून त्या व्यक्तीला विणकराजवळ कापडाची आवश्यकता आहे. असं दुहेरी संयोग घडून आलाच तरच वस्तू-विनिमय होऊ शकतो. परंतु दरवेळी असा दुहेरी संयोग घडून येणे शक्य नसते. त्यानंतर दुसरी वस्तू-विनिमय पद्धतीमध्ये अडचण आलेली आपल्याला दिसून येते, की किंमत ठरविण्याची किंवा मूल्यमापनाची अडचण. आपण पाहतो, की वस्तूची किंमत कशी आहे, जसं की एक खुर्चीची किंमत किती धान्य असावे किंवा वेगवेगळ्या वस्तू असायच्या. त्याचबरोबर एका टेबलाची किंमत काय असावी किंवा एका कटिंगची किंमत काय असावी, एका माठाची काय किंमत असावी. अशा प्रकारे ह्या मूल्यमापनाची अडचण त्या काळात झाली आणि या अडचणीतून आपण पाहतो, की नवीन मग पुढे शोध लागलेला दिसून येतो, की वस्तू विनिमय होण्याआधी त्या दोन्ही व्यक्तींना मान्य होईल अशी त्यांच्याजवळील वस्तूंची परस्पर किंमत ठरली पाहिजे. परंतु वस्तूची किंमत मोजण्याचे प्रमाणभूत असे कोणतेही साधन वस्तू विनिमयात अस्तित्वात नव्हते आणि त्यामुळे वस्तूंची परस्पर किंमत ठरविणे कठीण जात होते. ही एक अडचण. त्यानंतर अविभाज्य वस्तूच्या विनिमयातील अडचण. आपण पाहतो, की काही वस्तू अशा आहेत, की त्याचं विभाजन करता येत नाही आणि मग त्याचा विनिमय कसा करायचा? ही एक अडचण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये होती. काही वस्तू ह्या आर्थिकदृष्ट्या अविभाज्य असतात. उदाहरणार्थ घर आहे असेल, रेडिओ असेल, टीव्ही असेल, जिवंत प्राणी असतील इत्यादींचे तुकडे करून त्याची किंमत कमी करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तू विनिमयात अडचणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळे आपण पाहतो, की काळानुसार या पद्धतीत पुढे बदल झालेला आपल्याला दिसून येतो या अडचणींमुळे. वस्तू विनिमय पद्धतीचे दुष्परिणाम या ठिकाणी दिलेले, की आपण पाहतो, की वस्तू विनिमय पद्धतीचे काय दुष्परिणाम आहेत, की आपण पाहतो, की वस्तू विनिमय पद्धतीमुळे एक मर्यादित बाजारपेठ झाली, त्याचा विस्तार होऊ शकला नाही. उत्पादन तंत्रात सुधारणा घडवून आणण्याची प्रेरणा त्यातून मिळाली नाही. त्याचबरोबर भविष्यकाळासाठी संपत्तीचा त्यामुळे संग्रह करता आला नाही. भांडवलाची बचत करता आली नाही. त्याचबरोबर उधारीचे व्यवहारही करता आले नाही. अशा प्रकारचे वस्तू विनिमय पद्धतीमधील दोष असलेले आपल्याला किंवा दुष्परिणाम असलेले दिसून येतात आणि त्यामुळे फारसा विकास समाजाचा झाला नाही. आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीपासून ते आज औद्योगिक क्रांती आपण पाहतो की 18व्या शतकात आली. आज 21सावं शतक आहे. म्हणजे ह्या 3-4 शतकामध्ये जग कुठल्या कुठे गेलंय. परंतु आपण पाहतो की इसवी सन पूर्व आणि इसवी सन
18व्या शतकापर्यंत आपण पाहतो, 17व्या शतकापर्यंत जर पाहिलं, तर फार काही समाजात प्रगती झाली नाही. जसं आपण पाहतो, की माणूस जन्माला यायचा तसा मरायचा. म्हणजे फार काही प्रोग्रेस झाली नाही. जी विज्ञानाने प्रोग्रेस केली, ती प्रोग्रेस प्राचीन कालखंडामध्ये झाली नाही. कारण आपण पाहतो, की उत्पादन पद्धती मागासलेली होती, गुंतवणुकीची प्रेरणा नव्हती, भविष्य काळासाठी संपत्तीचा संग्रह त्यामुळे करता येत नव्हता. अ, एक बाजारपेठही कमी होती, व्यापाराचाही विस्तार नव्हता आणि त्यामुळे एकंदरीत व्यवहाराची संख्या मर्यादित असल्यामुळे समाजाचा विकास झाला नाही, राष्ट्राचा विकास झाला नाही आणि म्हणून ही पद्धती अ, अडचणीची होती आणि त्यामध्ये बरेच दोष असल्यामुळे आपण पाहतो की गरजेतून शोध जसा लागतो, जसं अडचण झाली तर पर्याय शोधले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून एक विनिमयाचं माध्यम काहीतरी असावं, अशा प्रकारचं एक विचार, कल्पना पुढे आली आणि या कल्पनेतून आपण पाहतो की नैसर्गिकरित्या एक विनिमयाचं माध्यम असलेली पद्धती पुढे आलेली आपल्याला दिसून येते आणि त्याला अप्रत्यक्ष विनिमय असं आपण म्हणतो. जी पैशावर आधारित व्यवस्था आहे, त्याला अप्रत्यक्ष विनिमय असं म्हणायचं आहे. तर वस्तू विनिमय पद्धती ही प्रत्यक्ष विनिमयाची आहे, की वस्तू देऊन वस्तू घेणे याला प्रत्यक्ष विनिमय म्हणतात. आणि अप्रत्यक्ष विनिमयमधून अप्रत्यक्ष विनिमय म्हणजे की मध्यस्थ म्हणून कुठल्यातरी गोष्टीचा वापर करणे, त्याला अप्रत्यक्ष विनिमय असं म्हणायचं आणि आज आपण आपण पाहतो की पैशाचा वापर करतो. बरोबर आहे. कागदी चलनाचा वापर करून आपण वस्तू खरेदी करतो. पण पूर्वीच्या काळी आपण पाहतो की अप्रत्यक्ष विनिमय पद्धती ही बऱ्याच म्हणजे आपण पाहतो की साधारणपणे 14व्या शतकापासून ही सुरू झालेली आपल्याला दिसून येते. परंतु विनिमयाचं माध्यम आज जसं कागदी चलन आहे, तसं पूर्वीच्या काळी विशिष्ट वस्तू असायची. मग ती धातूची असेल किंवा विविध प्रकारात असेल, ती वस्तू देऊन वस्तू घेत होते. म्हणजे विनिमयाचं माध्यम कुठलीतरी वस्तू तिचा वापर होत होता. त्याला अप्रत्यक्ष विनिमय पद्धती असं म्हणतात. तर आपण पाहतो की नंतर वस्तू विनिमय पद्धती कमी होऊन हळू मध्यस्थ असलेली किंवा अप्रत्यक्ष विनिमय पद्धती पुढे असलेली आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते, की अप्रत्यक्ष विनिमयात वस्तू वस्तूंची प्रत्यक्ष देवाण-घेवाण न होता तिसऱ्या एखाद्या वस्तूच्या मध्यस्थीने देवाण होत असते. ह्या मध्यस्थ वस्तूलाच पैसा असे म्हणतात. विनिमयात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी पैशाचे माध्यम स्वीकारण्यात आले. व्यक्ती स्वतःजवळ असलेली वस्तू पैशाच्या मोबदल्यात विकते व मिळालेल्या ह्या पैशातून आवश्यक असलेली वस्तू खरेदी करते. अशा प्रकारे अप्रत्यक्ष विनिमयात विक्री व खरेदीचे दुहेरी व्यवहार होत असतात. देवाण-घेवाणीचे किंवा विनिमयाचे माध्यम म्हणून जी वस्तू कार्य करते, तिला पैसा किंवा मुद्रा असं म्हणतात. आलं का लक्षात? मुद्रा कशाला म्हणायचे? की जे विनिमयाचं माध्यम आहे किंवा देवाण माध्यम आहे, त्याला पैसा असं म्हणायचं आहे. ही पैशाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. यावर एम-सी-क्यूच्या टाइप प्रश्नही येऊ शकतो. डॅश डॅश याला पैसा असे म्हणतात. मग विनिमयाच्या माध्यमाला पैसा असं म्हणतात किंवा पैशावर आधारित व्यवस्था ही कशी आहे? अप्रत्यक्ष विनिमय व्यवस्था आहे. तर वस्तू विनिमय पद्धती कशी आहे? प्रत्यक्ष विनिमयावर आधारित असलेली वस्तू विनिमय पद्धती आहे. अशा प्रकारचे 2-3 प्रश्न या प्रस्तावनेवर किंवा सुरुवातीला तयार होतात एम-सी-क्यूचे. त्याबरोबर आपल्याला यामध्ये सिलेबसला एक मुद्दा आहे, की पैशाची उत्क्रांती. बरोबर आहे. पैशाची उत्क्रांती हा एक टॉपिक आहे आणि आपण पाहतो, की या ठिकाणी उत्क्रांतीचे पैशाच्या किंवा मुद्रेच्या उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. ते टप्पे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे, की निरनिराळ्या काळी व निरनिराळ्या स्थानी निरनिराळ्या वस्तूचा पैसा म्हणून वापर करण्यात आला. आपण पाहतो, की राष्ट्रपरत्वे चलन बदलतं किंवा पूर्वीच्या काळी आपण पाहतो, की असं अखंड असा देश नव्हता, की छोटे-छोटे राजे-महाराजे होते. त्यांच्या प्रदेशामध्ये वेगवेगळं चलन असायचं. एकाच देशात वेगवेगळं चलन असायचं. म्हणजे निरनिराळ्या काळी काय, निरनिराळ्या स्थानी वेगवेगळ्या चलन विनिमयाचं माध्यम म्हणून तशा प्रकारे वस्तूंचा वापर होत होता. आधुनिक पैशाची उत्क्रांती ही पुढील अवस्थांमधून झालेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे वस्तू पैसा. मानव शिकारी अवस्थेत असताना त्याने कातडे, हाडे, केस अशा प्रकारच्या वस्तूंचा पैसा म्हणून उपयोग केला. मेंढपाळ अवस्थेत त्याने गायी,
बैल, शेळ्या, मेंढ्या इत्यादी जनावरांचा पैसा म्हणून वापर केला. शेतकी युगात व त्यानंतर गहू, तांदूळ ह्यासारख्या धान्याचा तत्पूर्वी कधी काळी कवड्या, लाकूड इत्यादी वस्तू पैसा म्हणून उपयोगात आणल्या. विनिमयाचं माध्यम म्हणून वापरलेल्या ह्या सर्व वस्तूंना वस्तू पैसा म्हणता येईल. हा पहिला मुद्दा पैशाच्या उत्क्रांतीचा. दुसरा मुद्दा आपल्याला धातूचे तुकडे हा एक म्हणता येईल, की वस्तू पैसा वापरताना अडचणी येऊ लागल्या. तांबे, पितळ, लोखंड इत्यादी धातूंचे तुकडे पैसा म्हणून कार्य करू लागले. हे तुकडे टिकाऊ व संग्रह करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर होते. परंतु ह्या धातूंच्या तुकड्यांचा कस लावणे, त्याचे वजन तपासणे या अडचणी होत्या. म्हणून पुढील प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. ती प्रगती तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. धातूंची नाणी हा तिसरा टप्पा आपल्याला उत्क्रांतीचा दिसेल, की नंतरच्या काळात आपण पाहतो, की सोने, चांदी ह्यासारख्या मौल्यवान धातूंपासून ठराविक वजनाची व आकाराची किंमत दर्शक नाणी तयार करण्यात आली आणि ही नाणी सोयीस्कररित्या वापरण्यात येऊ लागली. आपण पाहतो, की इसवी सनाच्या म्हणजे 16व्या शतकापर्यंत आपण पाहतो 16व्या, 17व्या शतकापर्यंत बऱ्याच आपल्या भारतामध्येही जे राजे महाराजे होते, तर त्यांचं चलन हे सोन्याच्या नाण्यामध्ये असायचं किंवा चांदीच्या धातूंमध्ये असायचं. मग अशा प्रकारे आपण पाहतो की त्यावेळेस कागदी चलन नव्हतं. आज अलीकडे कागदी चलन आलेलं आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की त्याची व्हॅल्यू ही जास्त होती. अं, तर हा एक टप्पा पैशाच्या उत्क्रांतीचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथा टप्पा आपल्याला या ठिकाणी उत्क्रांतीचा पाहायला भेटेल. कागदी पैसा आणि कागदी चलन. हा एक मुद्दा यामध्ये आपल्याला चौथा टप्पा आपल्याला पाहता येईल, की देवघेवीचे मोठमोठे व्यवहार जेव्हा होऊ लागले, जेव्हा कुठून होऊ लागले? औद्योगिक क्रांतीपासून. आपण पाहतो, की औद्योगिक क्रांती ही 18व्या शतकाच्या मध्य कालामध्ये इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि तिचा हळू प्रसार युरोपमधून पूर्ण जगभर झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि औद्योगिक क्रांतीपासून लोकांना कामाच्या मोबदल्यात वेतन भेटू लागलं. पूर्वीच्या काळात वेतन आपण पाहतो, वेतन हे फार नव्हतं. आपण पाहतो की एक वेळचं जेवण देऊन काम लोकं करायचे, 2 वेळच्या जेवणावर काम करायचे किंवा कामाचा मोबदला अन्नधान्य देऊन होता. परंतु आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीनंतर कामाचा मोबदला हा चलनाच्या स्वरूपात देऊ लागला आणि लोकांचे व्यवहारही वाढू लागले. कारण औद्योगिक क्रांतीमुळे नवीन-नवीन शोध लागू लागले. शोधामुळे आपण पाहतो की उत्पादन प्रक्रिया सुरू झाली. उत्पादन प्रक्रियेचा वेग वाढला. वेग वाढल्यामुळे गुंतवणूक वाढली. गुंतवणूक वाढल्यामुळे लोकांना रोजगार मिळू लागले आणि रोजगार मिळाल्यामुळे लोकांच्या कडे उत्पन्न प्राप्तीचे मार्ग वाढू लागले आणि लोकांचे उत्पन्न वाढून आपण पाहतो की मग हे जी धातूंची नाणी होती, ती नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा करणं या ठिकाणी बंद झालं आणि नंतर अ, कागदी चलन या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात आलेलं आहे. कारण कागदी चलन हे लवचिक असतं. ते पाहिजे तेवढं त्याचा गरजेनुसार त्याचा पुरवठा करता येतो. परंतु धातूचं चलन हे लवचिक नसतं. त्याचा पुरवठा मर्यादित असतो. परंतु कागदी चलन पाहिजे तसं या ठिकाणी पुरवठा वाढवता येतो आणि त्याची वाहतूक करता येते, साठवणूक करता येते आणि तशा प्रकारचा वापरही करायला ते सोयीचं असतं आणि म्हणून एक सर्व उपयुक्त असं एक कागदी चलन जेव्हा मार्केटमध्ये आलं किंवा बाजारपेठेमध्ये त्याचा वापर एक विनिमयाचं माध्यम म्हणून होऊ लागलं, तेव्हापासून आपण पाहतो की लोकांचे व्यवहार खूप वाढले आणि देशाचा विकास जलद गतीने व्हायला या चलनामुळे मदत झालेली आपल्याला दिसून येते, की देवघेवीचे मोठे व्यवहार जेव्हा होऊ लागले, तेव्हा धातूंच्या नाण्याचा उपयोग करणे कठीण झाले. कारण नाण्याचे वजन जास्त असते व ते मोजमापांना त्रास होतो. याशिवाय व्यवहारात वापर होताना नाण्याची झीज होऊन त्याचे मूल्य दिवसेंदिवस कमी होऊ लागले. तसेच धातूंची नाणी जवळ बाळगण्यात जास्त जोखीम असते. म्हणून कागदी पैशाचा किंवा नोटांचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. या कागदी नोटा सरकार काढत असल्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसला व विनिमय माध्यम म्हणून त्या स्वीकार्य ठरल्या. या युगात जगातील बहुतेक देशांमध्ये लहान-मोठ्या किमतीच्या कागदी नोटांचा आता वापर होत आहे. हा चौथा टप्पा पैशाच्या उत्क्रांतीचा. आता 5वा टप्पा आपण पैशाच्या उत्क्रांतीचा पाहूया. अधिकोष पैसा किंवा बँक निर्मित पैसा आहे. त्याला आपण पत पैसा असं म्हणतो. म्हणजे अ, आपण पाहतो की भारताचा जर आपण विचार केला तर
₹1 पर्यंतचं चलन छापण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असतो आणि ₹1 पेक्षा जास्त मूल्याच्या नोटा किंवा चलन छापायचं असेल, तर ते कार्य आर-बी-आयकडे आहे, की ते अधिकार आर-बी-आयकडे आहेत, देशाच्या आर-बी-आयकडे. आपण पाहतो की हा म्हणजे चलन छापण्याचा अधिकार देशाच्या मध्यवर्ती बँकेला किंवा रिझर्व्ह बँकेला जरी असला, तरी आपण पाहतो की बँका ह्या पतपैसा तयार करतात. म्हणजे प्रत्यक्ष चलन छापत नाही. तर आपण पाहतो की ठेवीतून कर्ज, कर्जातून ठेवी अशा प्रकारचे पतनिर्मिती करत असतात आणि याला पतपैसा असं म्हणतात आणि त्यामुळे ₹100 च्या चलनावर या ठिकाणी ₹1000 ची पतनिर्मिती बँका करत असतात आणि अशा प्रकारे आपण पाहतो की लोकांचे जेवढे बँकिंग व्यवहार जास्त, तेवढा पतपुरवठा जास्त होत असतो, पतपैसा जास्त होत असतो आणि म्हणून आज आपण पाहतो की आज बहुतेक लोकांचे बँकेमार्फत आता व्यवहार होत आहेत किंवा बँकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे लोकांचे बँकमार्फत व्यवहार वाढलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत पतपैशाचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात वाढलाय. प्रत्यक्ष चलनाच्या पुरवठ्यापेक्षा पतपुरवठ्याचा पैसा जास्त असतो. कारण आपण पाहतो की आता एक काळ असा होता की लोकं पैसे स्वतःजवळ बाळगत होते. परंतु आपण पैसे आता स्वतःजवळ न बाळगता आपले पैसे बँकेत ठेवतो आणि बँका त्या पैशावर आधारित पतपैसा निर्माण करत असतात. म्हणजे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात, दुसऱ्या खात्यातून तिसऱ्या खात्यात अशा प्रकारच्या नोंदी ज्या घेतल्या जातात, या नोंदीला पतपैसा असं म्हणतात. जसं की मी एखाद्या बँकेमध्ये ₹1,00,000 ठेवले. मग बँक काय करते ते ₹1,00,000 सांभाळून ठेवत नाही. दुसऱ्याला त्यातले 10% पैसे जमा ठेवून 90% लगेच लोन देते. म्हणजे 90,000चं लोन देतं. लोन देतानाही तो लोनवाला डायरेक्ट सगळे पैसे उचलून नेत नाही. पैसे पाहिजे तसे त्यातून काढतो. मग त्यातलं ते कुठेतरी आपण पाहतो की तो बँकेत जमा करतो आणि मग पुन्हा 90,000चे 10% बँक स्वतःकडून ठेवून पुन्हा त्याच्यात 90% पैसा कर्जरूपाने म्हणजे असं 1,00,000चे ₹10,00,000 पतपैसा म्हणजे 10 लोकांना किंवा त्या तशा प्रकारच्या गरजू लोकांना बँक कर्जाचा पुरवठा करत असते आणि या सिस्टमला पतपैसा असं म्हणतात. बँकने कर्ज पुरवठ्याच्या माध्यमातून जो पैसा तयार होतो त्याला पतपैसा असं म्हणतात. अशा प्रकारे व्यापारी बँका ह्या मोठ्या प्रमाणात पतपैसा निर्माण करून पैशाचा पुरवठा वाढवतात असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या माध्यमातून लोकांचे आर्थिक व्यवहार पूर्ण होत असतात. समाजाच्या प्रगतीबरोबर जेव्हा फार मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले, तेव्हा कागदी पैशाचा किंवा पतमुद्रेचा वापर गैरसोयीचा ठरू लागला आणि म्हणून जगाने पतपैसा किंवा अधिकोष पैशाचा वापर सुरू केला. हा पतपैसा धनादेश, विकर्ष, हुंड्या इत्यादीच्या माध्यमातून आपण पाहतो की लोकांपर्यंत पोहोचत असतो किंवा त्याचा त्या माध्यमातून वापर होत असतो. अशा प्रकारे 5 टप्पे पैशाच्या उत्क्रांतीचे असलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्याच्या तासाला पैशाचे कार्य वगैरे आपण या ठिकाणी पाहूया. तर या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.